धन्यवाद डीजे. पाच षटकाचा हा सामना असेल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कृपया दोन्ही संघातील अतिरिक्त 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटेवाडी या संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू व तसेच विराट क्रिकेट संघ उमरगा याही संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं, सहकार्य करायचं आहे. पाच षटकाचा हा सामना. 2 ओव्हरचा प्रत्येकी पॉवर प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम तुळजापूर कृष्णा गवळी तिन्ही जगतातील एक नामवंत नाव. त्याला एक सुंदर साथ देण्यासाठी मॅन फ्रॉम तुळजापूर एक डावखुरा फलंदाज सौरभ बिराजदार. विराट क्रिकेट संघ उमरगा संघाचे संघमालक आहेत व्यंकटजी धोत्रे साहेब व क्षेत्ररक्षण करणारी संघ आहेत बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटेवाडी. संघ मालक आहेत कन्हैया भोकले सर. या दोन्ही संघाचं संघमालकांचं संघनायकांचं चालू असलेल्या सामन्यामध्ये शिवशक्ती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात. पहिला षटक पहिला चेंडू. रिव्हर्शिपच्या माध्यमातून कृष्णा गवळीनं एक चांगला आकर्षक फटका खेचलेला आहे. 1 बाउन्स सीमा पार खणखणीत दमदार चौकार. या ठिकाणी चौकाराची षटकाराची आताशबाजी पाहताना फटाक्यांचा जल्लोष करत असताना संघ या ठिकाणी विराट क्रिकेट संघ उमरगा पहिल्या चेंडूवर एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. कृष्णा गवळी स्ट्राईक वर सज्ज आहे, जे की पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर 0 बाद झालेला होता. परंतु आता मात्र या सामन्यामध्ये चौकारानं एक शुभ सुरुवात केलेली आहे. परत एकदा परफेक्ट पॉवरफुल वंडरफुल सीमारेषा पार षटकार. धन्यवाद डीजे. सामन्याला लवकरात लवकर खेळवायचा आहे, सहकार्य करायचं आहे. कृष्णा गवळीच्या लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर एक चांगला देखणा फटका आलेला आहे 6 धावांसाठी, जे की पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता रिव्हर्शिपच्या माध्यमातून. दुसराही फटका रिव्हर्शिपच्या माध्यमातून सरळ चेंडू गेलेला आहे तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. परत एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. कृष्णा गवळी स्ट्राईक वर सज्ज आहे. चेंडू सापडलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 सेकंदात चेंडू येईल. 1च मिनिट सहकार्य करायचं आहे. गोलंदाज चेंडू 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये आलेले चेंडू. धन्यवाद. बॉल शोधून काढणाऱ्या त्या मित्राचं शिवशक्ती चषकाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुमचं असंच मोलाचं सहकार्य या ठिकाणी पाहिजे या चषकासाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं षटक आहे. चांगला चेंडू आहे. या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, अंगावर आदळला, निर्धाव चेंडू राहिलेला आहे, जे की पहिल्या 2 चेंडूवर अतिशय आक्रमक हल्ला चढवलेला होता कृष्णा गवळीनं. आता मात्र एक चेंडू निर्धाव जात असताना आपण पाहतोय.
जे की स्कोरर म्हणून निलेश भुसार सर नक्कीच या चषकामध्ये एक चांगलं स्कोररचं काम पाहत असताना परत एकदा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने सरळ जाईल चेंडू वन बॉल सीमा पार फर्रार चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 14 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. फुलटो चेंडू आहे सरळ येईल तो कॉमेंट्री बॉक्स कडे पाहूया चेंडू सीमा पार खणखणी दमदार षटकार. धन्यवाद डीजे दादा. एक चांगलं सुंदर संगीत तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी. परत एकदा पुढचा चेंडू आहे कृष्णा गवळीच्या बॅट मधून सुंदर असा फटका जाईल तो सरळ चेंडू सीमा पार वन बाउन्स 4 धावा. यानंतरचा होणारा सामना जे की सन्मान्य राहुलजी राठोड साहेब यांच्या हस्ते नाणेफेक व्हावं ही त्यांना मी विनंती करतो. परत एकदा सामन्याला सुरुवात आहे. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. स्ट्राईकवर सज्ज सौरभ. पहिला चेंडूवर एक चांगला प्रहार सरळ चेंडू वन बॉल सीमा पार फर्रार चौकार. धन्यवाद डीजे. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. षटक क्रमांक दुसरं जे की उमरगा शहरातील एक नामवंत नाव अतुल पोद्दार. गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुलटा चेंडू आहे सरळ वन बॉल सीमा पार फर्रार लागोपाठचा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार खेचत खेळलेला आहे. चांगला फाटका मारतोय सौरभ बिराजदार. स्ट्राईकवर सज्ज. अतुलचा सामना ब्लॉक होल मध्ये टाकलेला होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू खेळून काढलेला आहे. सोनू पोद्दार चेंडूच्या पाठीमागे धावतो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होती आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण सोनू पोद्दार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. जे की गोलंदाजी मार्कवर आहे तो अतुल पोद्दार. त्याला एक चांगली साथ देत असताना त्याचा छोटा बंधू सोनू पोद्दार जे गोलंदाजाला अपेक्षित असतं क्षेत्ररक्षकाकडून तेच या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक सोनू पोद्दार. परत एकदा जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावाच्या साथीने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. 34 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानात चालू आहे जे की पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना सौरभ आणि कृष्णा. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अतुल. चांगला कनेक्ट झालेला आहे. चेंडू सरळ कॉम्बॉक्सच्या खाली सीमा पार खणखणीत दमदार षटकार. धन्यवाद डीजे. जे की ही जोडी SP11 तुळजापूर या संघाकडून खेळत असताना आपण नेहमीच पाहतो अगदी समज आणि एकमेकांचा विचार घेत करत असलेली ही सलामीची जोडी. परत एकदा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ साइडला गेला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये अतुल डिफेंड करतोय. चेंडू निर्धाव चेंडू गेलेला आहे. एका षटकारानंतर चांगला कमबॅक करत असताना अतुल आपण पाहतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी काय रणनीती असेल. चांगला चेंडू होता या ठिकाणी. पंचांनी अतिरिक्त वाईड
एसटीच्या पाठीमागे जो आहे सुप्रसिद्ध फलंदाज धाराशिव जिल्ह्यातील रिव्हरशिपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा काशीनाथ. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अतुल. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगली गोलंदाजी, पंचाचा आणि अतिरिक्त वाईट. फिल्डिंगचा रिव्ह्यू मागितलेला आहे. तिसरे पंच म्हणून या ठिकाणी काम पाहत असताना आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली आहे, जी की वाईडचा रिव्ह्यू फिल्डिंग रिव्ह्यू आहे. दोन्ही संघाकडे 2 रिव्ह्यू असतील. फेअर डिलिव्हरी आहे, वाईट नाही आहे. निर्धाव चेंडू जातोय. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. या ठिकाणी षटक पूर्ण होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 41. धन्यवाद डीजे. ज्या अपेक्षेने खेळ पाहिजे होता, कृष्णा गवळीच्या बॅट मधून धावा झालेल्या पाहिजे होत्या. प्रेक्षकांना आतुरता होती, चांगले फटके पाहायला मिळतील का? नक्कीच 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पडलेला या दोन्ही फलंदाजांनी, जे की कृष्णा आणि सौरभ, जे की तुळजापूरच्या संघाचं प्रतिनिधित्व करणारी ही जोडी आहे. आपला धाराशिव जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये हे नामांकित 2 नाव, जे की आपल्या उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुल या मैदानामध्ये खेळत असताना विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना हे दोन्ही खेळाडू. आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे रवी. बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटेवाडी नावाजलेले खेळाडू दोन्ही संघातील. पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. चांगला कनेक्ट झालेला आहे, चेंडू जातोय गगनचुंबी बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला षटकार खेचलेला आहे. रवीच्या पहिल्या चेंडूवर षटकारानं समाचार घेतलेला आहे. सुरुवात चांगली केलेली आहे या षटकाची. परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. यासिनचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. गलीमध्ये आपण पाहतो यासिनला, स्लिप मध्ये पाहतोय बंटी पोद्दार. एसटीच्या पाठीमागे काशीनाथ, एक नामवंत फलंदाज धाराशिव जिल्ह्यातील. मिड ऑफला अतुल पोद्दार. परत एकदा पुढचा चेंडू रवी यांचा राऊंड द विकेट कृष्णा गवळीसाठी. चांगला फटका लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स, 4 धावा. धन्यवाद डीजे. या सामन्यासाठी एक छायाचित्रकार म्हणून, फोटोग्राफर म्हणून आमचे मुरुमचे सहकारी मित्र शिवा फोटो डिजिटल, स्वप्नीलजी सुतार यांचंही या स्पर्धेसाठी एक चांगलं योगदान लागलेलं आहे. त्यांचंही या चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. पहिला धक्का कृष्णा गवळी यांच्या रूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला. धन्यवाद डीजे. जे की वैयक्तिक 34 धावांची अतिशय खेळी करून बाद झालेला आहे कृष्णा गवळी. ज्या अपेक्षेनं त्या संघाला अपेक्षा होती त्याच्या बॅट मधून
एक चांगली धावसंख्या करून संघासाठी एक 34 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे कृष्णा गवळीनं. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली त्याच्या बॅट मधून, जी की पहिल्या सामन्यामध्ये निराश केलं होतं कृष्णा गवळीनं. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली मेजवानी आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना दिलेली आहे. कृष्णा गवळीची जागा घेण्यासाठी येतोय मॅन फ्रॉम नायचाकूर, उमरग्यातीलच रहिवासी असलेला आमचा सहकारी मित्र नरसिंग पालमपल्ली. एक उच्चापुरा फलंदाज, नामवंत फलंदाज, ज्यानं उमरग्याचं नाव मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं असा तो खेळाडू नरसिंग पालमपल्ली. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन जाण्यासाठी रवी सज्ज आहे. राऊंड द विकेटनं नरसिंग साठी, जी की पहिला चेंडू चांगला चेंडू होता, टप्प्या पडल्यानंतर खाली राहिला, समजला नाही नरसिंगला. सरळ एसटीच्या पाठीमागे काशीनाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, जे संघाला अतिशय चांगलं योगदान पाहिजे होतं ते मिळालेलं रवीच्या माध्यमातून. एक चांगला स्फोटक फलंदाज, स्ट्रायकर फलंदाज कृष्णा गवळीला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे, जे की धावगतीला ब्रेक लावण्यामध्ये चांगलं यश रवीला भेटलेला आहे. चांगला फटका आहे, पाहूया नरसिंग पालमपल्लीच्या बॅट मधून. चांगला क्षेत्ररक्षण आहे प्रतीकचं. आपल्या संघासाठी एक चांगल्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. षटक पूर्ण होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा, जो की 1 गडी बाद झालेला आहे कृष्णा गवळी यांच्या रूपामध्ये. विराट क्रिकेट संघ उमरगा. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं घेऊन आलेला आहे मॅन फ्रॉम उमरगा. उमरगा शहरातील एक नामवंत खेळाडू, फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू अतुल पोद्दार राऊंड विकेटनं मारा काढण्यासाठी सज्ज आहे. नरसिंग पालमपल्लीसाठी या ठिकाणी एसटीला ही चकमा देत चेंडू जातो सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बंटी पोद्दार यांच्या माध्यमातून. वाईड आणि अतिरिक्त 2 अशा एकूण 3 धावा संघाला या ठिकाणी भेटत आहेत. या 3 धावा संघाची धाव संख्या झालेली आहे ती 55, जे की 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानात आज चालू आहे. चांगला फटका कनेक्ट झालाय, चेंडू जातो सरळ सीमा पार, खणखणीत गगनचुंबी पॉवरफुल, दे धक्का मारा छक्का. चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. या ठिकाणी सहकार्य करायचं आहे दादा. मैदानाच्या आतमध्ये कुठल्या क्षेत्ररक्षकाला त्रास होऊ नये याची विनंती, दक्षता घ्यायची आहे. आपलं आनंद सीमारेषेच्या बाहेर साजरा करा दादा. सर्वांनी सहकार्य करायचं. परत एकदा सामन्याला सुरुवात आहे. स्लोअर वन टाकलेला चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे येतोय. पाहूया 6 धावांसाठी खणखणीत दमदार 6 धावा. धन्यवाद डीजे. लागोपाठचा दुसरा षटकार येत असताना आपण पाहतो नरसिंग पालमपल्ली, जे की अतुलच्या गोलंदाजीवर एक चांगला प्रति हल्ला चढवलाय. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे अतुल टू नरसिंग. परत एकदा सरळ जाईल चेंडू, 1 बाउंस सीमा पार, फर्रार चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना आपण पाहतोय, जे की 71 धावसंख्या झालेली आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टाकतोय अतुल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे नरसिंगला. बॅटचा कडा घेऊन स्लिप मध्ये जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, जे की एक बॅटचा कडा घेऊन स्लिप मध्ये गेला. बंटी पोद्दार त्या ठिकाणी चेंडूला डिफेंड करेल. तोपर्यंत नरसिंग आणि सौरभ बिराजदार यांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. गेल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार फटकावलेला सौरभ बिराजदार स्ट्राईक वर सज्ज आहे, जे की वैयक्तिक गेल्या सामन्यामध्ये 60 धावा देऊन 2 गड्यांना बाद केलं होतं. अष्टपैलू खेळाडू सौरभ बिराजदार मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला आहे. पाहूया नक्कीच यशस्वीरित्या दोन्ही धावा पूर्ण करत आहेत.
सुरुवातीची पहिली धावा अतिशय फास्ट घेतली, त्याच रणनीतीनं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेले सौरभ आणि संघाला या ठिकाणी 2 धावाची साथ. या 2 धावाच्या साथीनं 74. पुढचा चेंडू अतुल यांचा. पुढचा चेंडू होता या ठिकाणी लेग स्लिप मध्ये यासीन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे यासीनच्या माध्यमातून आपण पाहतोय, जे की षटक क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 75. एक गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चालू असलेला हा सामना बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटीवाडी विरुद्ध विराट क्रिकेट संघ उमरगा या 2 संघामध्ये चालू असलेली ही लढत आहे. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू घेऊन येतोय तो यासीन. धन्यवाद डीजे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. पाहूया स्ट्राइक वर सज्ज आहे सौरभ बिराजदार, एक डावखुरा फलंदाज. यासीन उमरगा शहरातील एक नामवंत गोलंदाज, नामवंत अष्टपैलू खेळाडू यासीन सज्ज आहे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. शेवटचा 5वा षटक घेऊन जातोय ओव्हर द विकेटनं सौरभला. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सौरभचा, बॅटला कनेक्ट झाला नाही. सरळ जात होतो चेंडू एसटीच्या पाठीमागे काशीनाथ यांच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे यासीन आपल्या गोलंदाजीवर, जे की डेट ओव्हरचं हे मांडलं जातं. त्याच पद्धतीनं पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. पाहूया सौरभ यांचा पुढचा चेंडू. परत एकदा तोच प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सौरभचा. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव जात असताना आपण पाहतोय. शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले उमरग्याचे युवा नेते, सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हे भव्य क्रिकेटची स्पर्धा. बॅटचा चांगला संपर्क झालेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत गगनचुंबी षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने संघाला घेऊन ठेवलेला आहे 81 धावसंख्येवर. या षटकातील आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक 25 धावाची खेळी करतोय सौरभ. अतिशय दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय अतिरिक्त वाईड. जे की 5वं षटक आहे. बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटीवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आतापर्यंत शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. परत एकदा चांगला फटका, सरळ जातो सीमारेषेबाहेर, खणखणीत गगनचुंबी षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं होतं सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले होते. यानंतर एक षटकार आलाय, त्याच्यानंतर एक अतिरिक्त वाईड आला, त्याच्यानंतर एक षटकार आलाय. म्हणजेच लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, लागोपाठचे 2 षटकार. पाहूया तिसऱ्या चेंडूवर काय पाहायला मिळेल. फुलटो चेंडू, सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक कंटेनर, 3 टमटम चीक डबा डमडम षटकार. धन्यवाद डीजे. मी मराठी समालोचक पंकज पाटील. माझं समालोचन आवडलं तर मित्रांनो टाळ्यांची साथ आहे. मला तुमचा कौतुकाचा आशीर्वाद आहे. बस मित्रांनो धन्यवाद. चालू असलेला सामना परत एकदा यासीन, शेवटचा चेंडू परत एकदा. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय का, आणि चेंडू सीमारेषे बाहेर. आणि प्रेक्षकांची इच्छा की 6 धावा की चौकार. काय
मग आता एक कंटेनर 3 टमटम चिप टबा डमडम लागोपाठचा चौथा षटकार. एक मिनिट डीजे धन्यवाद. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 100. 101 धावसंख्येचा आव्हान आहे. 30 चेंडूचा सामना आहे बेडर कन्हैया क्रिकेट या संघासमोर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी विराट क्रिकेट संघ संघनायक संदीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संघाने प्रवेश केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटीवाडी याही संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात जाण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघाचं दोन्ही खेळाडूंचं दोन्ही संघ मालकांचं या शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले उमरगा या चषकाच्या वतीनं या संयोजक समितीच्या वतीनं आलेल्या प्रत्येक क्रिकेट रसिकांचं आलेल्या प्रत्येक खेळाडूंचं आलेल्या प्रत्येक संघ मालकांचं आलेल्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचं या शिवशक्ती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी संदीप राठोड यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर बरेच सामने आहेत. सहकार्य करायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी परत एकदा सामन्याला सुरुवात. धावसंख्येचं आव्हान आहे ते 101 धावसंख्या. सामना करायचा आहे तो 30 चेंडूचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या सामन्याचे पंच म्हणून आमचे सहकारी मित्र नाना पांचाळ व त्यांना एक सुंदर साथ देण्यासाठी प्रसादजी कडले सर या दोघांचे या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. हा सामना बघायला आलेल्या सर्व मान्यवरांचंही या शिवशक्ती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व क्रिकेट रसिकांनी मी दिलेल्या शब्दाला टाळ्या वाजवल्या, माझं मान ठेवलं, माझं कौतुक केलं. त्यावर एक शेर शायरी आहे. मी मागेही म्हणलं होतं की या उमरगा शहरामध्ये केली जाते चांगली मैत्री, दिला नाही जातो दगा. या उमरगा शहरामध्ये केली जाते चांगली मैत्री, दिला नाही जातो दगा. त्या गावचं नाव आहे उमरगा. सर्व क्रिकेट रसिकांना माझा मानाचा मुजरा. मी पंकज पाटील मराठी समालोचक या सामन्यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटीवाडी विरुद्ध विराट क्रिकेट संघ उमरगा. बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटीवाडी या संघाचे संघ मालक आहेत सन्मान्य कन्हैयाजी भोकले सर व विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाचे संघ मालक आहेत सन्मान्य व्यंकटजी धोत्रे साहेब. या दोघांचे या शिवशक्ती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंचाचा निर्णय. सामन्याला सुरुवात. 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूचा सामना आहे. धाराशिवचा एक स्ट्रायकर फलंदाज नामवंत फलंदाज काशीनाथ आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव. काशीनाथ सज्ज आहे.
बॅटचा काढून लेग स्लिपच्या हातामध्ये धक्का क्रमांक पहिला आहे. धन्यवाद डीजे. उमरगा शहराचे युवा नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी या उमरगा शहरामध्ये भव्य असा शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले एक ग्रामीण खेळाडूंसाठी एक चांगला सहभाग म्हणून या स्पर्धेमध्ये विशेष गाव वाईज व उमरगा लोहारा तालुका या दोन गटांना सहभाग दिलेला आहे. जे की खुल्या गटातील सामने आज सकाळपासून सुरुवात झालेले आहेत. हे खुल्या गटाचे सामने अतिशय प्रेक्षकांसाठी मेजवानी असते. चौकार षटकारांची आताशबाजी पाहायला मिळते. जावया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय काशीनाथच्या रूपामध्ये. त्याची जागा घेण्यासाठी उमरगा शहरातील एक नामवंत खेळाडू सोनू पोद्दार स्ट्राईकवर सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर एक चांगला प्रहार आहे. पाहूया चेंडू जातोय क्षेत्ररक्षक थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी 2 धावा पूर्ण करत असताना या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या ही होती ती 2. जे की एक गडी बाद झालेला आहे काशीनाथच्या रूपामध्ये. गोलंदाजी मार्कवर आहे तो मॅन फ्रॉम मुंबई आशिष. वरधोकीनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता. कृष्णा गवळी चेंडूवर जाईल तोपर्यंत एक धाव निश्चितच. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी आशिष. बॅटचा चांगला संपर्क आहे. सरळ जाईल चेंडू वन बाउन्स सीमा पार फर्रार चौकार. नो बॉल. पंचाचा निर्णय नो बॉल. अतिरिक्त 1 आणि चौकार अशा एकूण 5 धावा या ठिकाणी भेटलेल्या आहेत संघाला. जे की फलंदाजी मार्कवर आहे दिग्विजय. जे की पहिला चेंडूवर चांगला प्रतिहल्ला चढवलेला आहे. चला रिव्हचा टाईम रिव्ह मागितलेला आहे या ठिकाणी. तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेला आहे. तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली आहे. पाहूया नाना पांचाळे यांनी तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. पाहूया तिसरे पंच म्हणून शादाब काजी या ठिकाणी काम पाहत असताना उर्फ चांद. चला टीम मीटिंग नको. निर्णय लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला जी की तिसऱ्या पंचाची मदत मागितलेल्या पायातील रेषेला टच झालेला आहे का नाही. नो बॉल. यासाठी फिल्डिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी शादाब काजी. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. चेंडू या ठिकाणी पाय गोलंदाजाचा टच झालेला नाही. या ठिकाणी पंच नाना पांचाळ यांचा डिसिजन त्यांनी माघारी घेतलेला आहे. क्षमस्व मागितलेला आहे. धन्यवाद. चूक होत असते. माणूस चुकीचा पुतळा आहे मित्रांनो. मोठ्या मनानं सर्व क्रिकेट रसिकांनी माफ करायचं. चला जाऊया सामन्याच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 7. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी मारलेला चेंडू होता. षटक समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. जी की एक गडी बाद झालेला आहे काशीनाथच्या रूपामध्ये. बेडर कन्हैया क्रिकेट संघ धाकटेवाडी डीजे. धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना 1-1 क्रिकेट
एके साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत आकाश कांबळे व तसेच यांच्या विरोधात खेळण्यासाठी पुढचा संघ आहे दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी, संघ मालक आहेत दिनेश पाटील. या दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी सामन्याच्या इथं मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेला आहे राजेश सोरटे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता सोनू पोद्दार यांचा, धावाची संधी होती परंतु फलंदाज सुरक्षित आहे. राजेश सोरटे म्हटले की क्रिकेटच्या मैदानातील एक टेनिस बॉल जगतातील एक नामवंत नाव, जे की मुंबई पुणे शहरामध्ये आपण पाहतो. या गोलंदाजाला, तो गोलंदाज आपल्या उमरगा शहरामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. चांगला फटका, देखना फटका, सरळ जाईल चेंडू, सीमा पार, खणखणीत गगनचुंबी षटकार. धन्यवाद डीजे. दिग्विजय एक चांगला फलंदाजी करत असताना राजेश सोरटेला एक चांगला फटका खेचलेला आहे 6 धावांसाठी. पुढचा चेंडू परत एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नरसिंग पालंपलीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी. परत एकदा राजेश सोरटे पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण होती आहे, जी की या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 15. एक गडी बाद. स्ट्राईक वर आलेला आहे तो एक उमरगा शहराचा अष्टपैलू खेळाडू सोनू पोद्दार. राजेश सोरटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. थोडीशी दिशा या ठिकाणी चेंडूने वळण घेतली आणि अतिरिक्त वाईड या ठिकाणी पाहत असताना आपण परत एकदा राजेश सोरटे रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता. परत एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, पायावर आदळला, सरळ या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये स्वतः डिफेंड करतोय राजेश सोरटे. विशेष म्हणजे या सामना पाहण्यासाठी सोनू पोद्दार यांचे वडील सन्माननीय राजेंद्र काका पोद्दार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मुलांचा खेळ या ठिकाणी पाहण्यासाठी, एक आनंद घेण्यासाठी. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि धक्का क्रमांक दुसरा आहे. धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना एके साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत आकाश कांबळे, त्यांचा पुढचा संघ आहे दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी. दिनेश पाटील संघ मालक मकरम. पुढचा चेंडू आणि क्लिंग बोल्ड केलेला आहे पहिल्या चेंडूवर मकरमने आणि धक्का क्रमांक तिसरा या ठिकाणी लागलेला आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय राहुलजी राठोड यांना विनंती करतो की आपल्या हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. सन्माननीय राहुलजी राठोड साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक करावं. यानंतरचा होणारा सामना एके साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत आकाश कांबळे व पुढील संघ आहे दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी, संघ मालक आहेत दिनेश पाटील. या दोन संघामध्ये होणारा हा सामना आहे. एके साई क्रिकेट संघाचे कर्णधार, एके साई संघाचे कर्णधार यांनी लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे यायचं आहे. या सामन्यासाठी नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय राहुलजी राठोड साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते परत एकदा पुढचा चेंडू आहे,
चांगला फटका आहे, पाहूया क्षेत्ररक्षक नाही आहे, एक बाउन्स, 2 बाउन्स, सीमा पार, फर्रार चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 20. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मकरम. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही, पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड आहे. टप्पा पडल्यानंतर थोडी दिशा भटकली चेंडूने, अतिरिक्त वाईड. या ठिकाणी पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होत असताना सन्माननीय राहुलजी राठोड साहेब यांच्या हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होत आहे. पुढचा चेंडू मकरमचा, या ठिकाणी बॅटचा बॉलचा चांगला संपर्क नाहीये. एके साई क्रिकेट संघ उमरगा संघ मालक आहेत आकाश कांबळे. या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, कृष्णा गवळी जाईल चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक 3 आहे. धक्का क्रमांक 4. धन्यवाद डीजे. खर तर विशेष कौतुक करायचं या संयोजक समितीचं, ज्यांनी या मैदानासाठी, या स्पीच साठी, प्रेक्षकांना बसण्यासाठी एक चांगली सुविधा, एक चांगलं देखणं आयोजन नियोजन या शिवशक्ती चषकाच्या माध्यमातून ज्यांनी केलं त्याला अफाट कष्ट घेतले असे संयोजक मित्र विष्णू नाना पांचाळ असतील, आकाश गायकवाड, अनिकेत साठे, सोनू पोद्दार, अमोल सिंगनाथ, अतुल पोद्दार, बंटी पोद्दार, निलेश भुसार, बबलू औरादे, प्रेम चव्हाण, नितीन स्वामी, श्याम काळे, केदार शिरगुरे, किरण स्वामी, अतुल ओणगावकर, वांडकर, अजय स्वामी. परत एकदा पुढचा चेंडू, परत एकदा मीन्स एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडूवर जातोय तो सौरभ बिराजदार. निश्चितच एक धाव मिळते. खरं तर मी कौतुक करणार आहे या संयोजक समितीचं, ज्यांनी हे खरंच आपल्या क्रिकेट रसिकासाठी एक चांगलं स्टेज या ठिकाणी उभा केलेलं आहे. खरंच यांनी कष्ट घेतलेलं आहे. अजय स्वामी असतील, नाना काळे असतील, महेश राखेलकर असतील, विक्की ढोबळे असतील, दीपक सिंगनाथ, अमर शिंदे, राहुल भालेराव, अभिषेक गवळी. परत एकदा पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन सरळ एसटीच्या पाठीमागे संदीप राठोड यांच्या हातामध्ये. अभिषेक गवळी, तेजस गोडके, ओम पाचंगे, गणेश पाचंगे, गौरव दाजी, शादाब काजी, शिवाजी घोगरे, अथर्व मोरे, रोहित भालेराव, आदी पाचंगे, भवानी घोगरे, आकाश मोरे, अभिषेक गोडके या सर्व संयोजक मित्र परिवारांचं, या सर्व क्रिकेट रसिकांना त्यांना मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करणार आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य, विशेष मार्गदर्शक, मुख्य आयोजक आमचे सर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय विशुभैया साळुंके असतील, उमेशजी स्वामी असतील, तसेच सन्माननीय धर्मराजजी जाधव साहेब असतील. विशेष मुख्य आयोजक म्हणून यांचंही योगदान आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करत असलेले प्रसादजी कडले व लेग अंपायरच्या भूमिकेत नाना पांचाळ यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे या चषकाच्या वतीनं. गेली 8 ते 9 दिवस ज्यांनी स्कोरवरचं काम पाहिलं आमचे सहकारी मित्र निलेश भुसार सर यांचंही खरंच विशेष योगदान आहे. या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. त्याचबरोबर अक्षय चव्हाण सर असतील, त्यांनी परत एकदा पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. शादाब काजी असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी स्कोरर म्हणून काम पाहिलेलं आहे आणि ज्यांनी समालोचनाला मला चांगली एक साथ दिलेली आहे ते फिरोज भाई असतील. परत एकदा चांगला फटका प्रतीकचा, चेंडू खाली येईल, नरसिंग पालमपल्ली. धक्का क्रमांक 5 आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हे युट्यूब सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे, आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय वंडूभाऊ पवार यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे.
या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे मॅन ऑफ द मॅच म्हणून एक चांगली आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या सौजन्याने उमरगा येथील एक चांगले नावलौकिक डॉक्टर साहेब सन्माननीय डॉक्टर अमरदीप मंबाळे सर सोनाई क्लिनिक उमरगा यांच्या वतीने प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी एक चांगली ट्रॉफी, तसेच पोद्दार स्पोर्ट उमरगा यांच्या वतीनं एक आकर्षक टी शर्ट व तसेच साक्षी मोबाईल शॉप यांच्या वतीने एक मेडल यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. विशेष मार्गदर्शक अमरभाऊ वरवटे यांचेही खूप खूप धन्यवाद. चांगला फटका आहे यासीनचा रिव्हर्शिपच्या माध्यमातून सरळ जाईल चेंडू सीमा पार फर्रार चौकार आहे. या चौकाराच्या मतीनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28, जे की 5 गडी बाद 101 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी समोर आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आहे, जे की मॅन फ्रॉम मुंबईचा एक नामवंत खेळाडू राहुल जोगाडिया. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. फिल्डिंगचा रिव्ह्यू आहे. तिसरे पंच शादाब काजी यांना विनंती आहे की आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. विशेष योगदान आणखीन एक या स्पर्धेसाठी छायाचित्रकार मुरुम शहरातील शिवा डिजिटल फोटो प्रोप्रायटर स्वप्नील सुतार यांचंही या स्पर्धेसाठी योगदान लाभलेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांचंही. या ठिकाणी वाईड रिव्ह्यू अनसक्सेसफुल. परत एकदा राहुल जोगाडिया घेऊन जातोय पुढचा चेंडू राऊंड द विकेट. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. यानंतरचा होणारा सामना एके साई क्रिकेट संघ उमरगा विरुद्ध दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर आपण लगेच लागलीच तयार राहायचं आहे. या ठिकाणी विशेष कौतुक करायचं आहे ते यासीनचं खरंच टाळ्या वाजवायचं आहे, कौतुक करायचं आहे. मित्रांनो बॅटचा कडा घेतला आणि सरळ एसटीच्या पाठीमागे झेल टिपल्यानंतर स्वतः मी फलंदाज बाद झालेला आहे म्हणून स्वतःचा एक प्रामाणिक खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे. खेळाची माणुसकी जपलेली आहे, प्रामाणिक खेळ भावनेचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे. खरंच यासीनचं सर्व क्रिकेट रसिक या नात्याने मी टाळ्या वाजवून खरंच अभिनंदन करायचं त्याचं. हाच प्रामाणिक खेळ मित्रांनो क्रिकेटच्या मैदानात दाखवणं ही काळाची गरज आहे. पंचाकडे मदत मागितली नव्हती, परंतु बॅटचा कडा घेऊन सरळ यष्टी रक्षक संदीप राठोडच्या हातामध्ये गेला होता, पण प्रामाणिकपणाने तो बाहेर आला की मी फलंदाज बाद झालेला आहे. खरंच विशेष अभिनंदन आहे मित्र, धन्यवाद. तुझ्या खेळाडू वृत्तीला सलाम आहे. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे, निश्चितच 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळून काढलेला आहे. 2 धावांची नक्कीच साथ या ठिकाणी. विशेष मार्गदर्शन म्हणजे आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र एक अनुभवी खेळाडू रमेश भालेराव उर्फ लारा यांचे सुद्धा या शिवशक्ती चषकाच्या वतीनं खूप खूप आभार आहेत. त्यांचंही चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे, त्यांचंही खूप खूप अभिनंदन आहे, धन्यवाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32, जे की शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. घेऊन आलेला आहे तो राजेश सोरटे, सॉरी सौरभ बिराजदार. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार फर्रार चौकार.
चांगला फटका आहे. निर्धाव चेंडू, या ठिकाणी कुठलीच धाव नाहीये. जी की गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो शेवटचे 6 चेंडू घेऊन सौरभ बिराजदार, जी की आपल्या पहिल्या चेंडूवर एक चौकार, परत एक निर्धाव. या षटकातला तिसरा चेंडू. परत एकदा चांगला ब्लॉक होल मध्ये टाकलेला होता. निर्धाव चेंडू जातोय. परत एकदा षटक क्रमांक 5 आहे. या षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल वन बाउंस, सीमा पार, 4 धावा. धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी, संघ मालक आहेत दिनेश पाटील. या ठिकाणी त्रिफळा बाद केलेला आहे सौरभ बिराजदार यांनी. अतुल पोद्दारला त्रिफळा बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत आकाश कांबळे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. या या यानंतरचा होणारा सामना साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत आकाश कांबळे व यांच्या विरोधात खेळणारा पुढचा संघ आहे दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी, संघ मालक आहेत दिनेश पाटील. या दोन्ही संघाचं, संघ मालकांचं या चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परत एकदा पुढचा चेंडू, जो बंटी पोद्दार जे फलंदाजीसाठी या षटकातला शेवटचा चेंडू, या सामन्यातला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे, ज्याने लेदर बॉल मध्ये श्रीलंकेमध्ये डंका वाजवलेला आहे, सन्मानाने खेळून काढलेला आहे, सामना जिंकलेला आहे तो विराट क्रिकेट संघ उमरगा. संघ मालक आहेत व्यंकटजी धोत्रे साहेब. या संघाचं, या संघ मालकांचं, संघ नायकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. पुढील सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना साई क्रिकेट संघ उमरगा विरुद्ध दिनेश पाटील क्रिकेट संघ एकुंडीवाडी. या दोन्ही संघासाठी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सांगतो की एक विकेट आणि 43 धावा.